घरात भाजी नाही, मग सोयाबीन आणि तांदळाचा बनवा असा झणझणीत सोयाबीन भात. नमस्कार, मी पल्लवी. सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत झटपट, टेस्टी आणि प्रोटीनने भरपूर असा सोयाबीन भात. उन्हाळी सुट्ट्या चालू आहेत, तर आम्ही आज आलो आहे गावाला. हा झटपट सोयाबीन भात आम्ही चुलीवर बनवणार आहोत आणि मुलांसाठी प्रोटीनयुक्त खूप मस्त अशी ही डिश होणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, सोयाबीन घ्यायचेत 1 कप भरून आणि ते कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत 15 मिनिट. 15 मिनिट छान हे सोयाबीन भिजले गेलेले आहेत. आता आपण पाण्यातून हे हलकेसे पिळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामधला जो उग्र वास असतो तो सगळा निघून जातो. आता एका पातेल्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल चांगलं तापलं की त्यामध्ये घालायची आहे मोहरी. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचं जिरं आणि जिरं मोहरीची छान खमंग फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे तमालपत्र आणि याची छान अशी फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे एक मोठा कांदा उभा आणि पातळ चिरून घालायचा. कांदा त्याबरोबर मिरचीसुद्धा घालून घ्यायच्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या छान अशा परतून घ्यायच्या. आता हे सगळं चांगलं परतलं गेल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे आलं लसूण आणि खोबरं याचं वाटण. त्यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद, लाल तिखट घालायचं आहे, थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि सगळं छान असं परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर हे चांगलं परतलं गेल्यानंतर यामध्ये घालायचं आहे टोमॅटो आणि पुदिना याची पेस्ट करून घेतलेली आहे. ती सगळी छान अशी परतून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळं छान असं परतलं गेलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे सोयाबीनसुद्धा एक 5 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचे आहेत. सोयाबीन चांगले परतले गेले की त्यामध्ये धुतलेला जो तांदूळ आहे, धुवून एक अर्धा तास मी ठेवलेला होता निथळून, तो तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने सोयाबीन आणि तांदूळ छान असं परतलं गेलेलं आहे. यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून पुन्हा 5 मिनिट सगळं छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तांदूळ जेवढा छान परतला जाईल तेवढा भात आपला मोकळा सुटसुटीत होतो. तर अशा पद्धतीने आपण सगळं हे छान परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये घालून घ्यायचं आहे गरम पाणी घालून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पुदिन्याने या भाताला खूप छान अशी टेस्ट येते. तर हे बघा, अशा पद्धतीने एक 5 मिनिटानंतर छान अशी उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपण घातलेले आहेत पुदिन्याची पानं नंतर घातल्याने ती काळी पडत नाही आणि चवसुद्धा खूप छान येते. छान असा आपला हा पुदिना आणि कोथिंबीर घातलेला मस्त सोयाबीन भात तयार झालेला आहे. हा भात दही, पापड किंवा लोणच्यासोबत खूपच भारी लागतो आणि अशा पद्धतीचा हा प्रोटीनयुक्त भात नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवरून बघत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. अशाच मस्त झटपट रेसिपी घेऊन